नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सुमित्रा रागावून आतमध्ये येते आणि जानकी धावतच आईंच्या मागे येते. आता सुमित्रा मात्र रागावून बसते आणि तोंड फिरवून तर जानकी म्हणते की आई अहो प्लीज तुम्ही असं तोंड फिरू नका, माझ्याशी काहीतरी बोला. आई मी तुम्हाला खरंच सांगते की अहो मी त्या मानसिक उपचार केंद्रामध्ये फोन नाही केले. सुमित्राच्या जीवाला अगदी आता जहरी लागलेलं असतं. सुमित्रा म्हणते की अगं जानकी मग त्या लोकांनी तुझे नाव का घेतले असे. सुमित्राचे डोळे अगदी भरून येतात. तर जानकी म्हणते की आई अहो हे सगळं काही मला मुद्दाम माझ्यावर येण्यासाठी रचले असेल. खरंच याबद्दल मला काही माहिती नाही. आई तुमचा माझ्यावर तर विश्वास आहे ना. कसं मी तुम्हाला सांगू आणि समजावू की त्या माणसांना मी नाही बोलावलं हे तुम्हाला कसं पटवून देऊ बरं. सुमित्रा म्हणते की नको देऊ नको, माझी समजूत घालू आणि माझ्याशी बोलू सुद्धा नकोस. अगं हे बघ जानकी, माझा नवरा माझ्या सोबत नाही म्हणून तुम्ही सगळेजण मला हवं तसं तुमच्या मनासारखं हे वागवतात. सगळेजण वाटेल तसे वागतात. जानकीला खूप असं वाईट वाटतं. जानकी म्हणते की आई अहो मला कळते की तुम्ही माझ्यावर रागावला, तुम्ही माझ्यावर रागवा, परंतु असा विचार करू नका. सगळं काही ती ऐश्वर्या करते, हे सगळं काही ती हे मुद्दाम करते कारण तुम्हाला माझ्या विरुद्ध भडकवण्यासाठी. आई एकदा मी तुम्हाला गमावलं, परंतु पुन्हा मी एकदा असं नाही तुम्हाला गमवू शकत. त्यामुळे आई प्लीज तुम्ही एकदा तरी माझ्यावर विश्वास ठेवा, मी असं काही केलेले नाही म्हणून. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अगं जानकी खरंच मला कळेनासेच झाले की कुणावर विश्वास ठेवू आणि कुणावर ठेवू नको. अगं जानकी तुझ्यावर माझा विश्वास आहे, परंतु त्याला सुद्धा काही मर्यादा आहेत. तुम्हाला म्हणाली होती की नाना जिवंत आहे तेव्हा मी तुझ्यावर विश्वास ठेवला होता आणि तू सांगितले की तो धागा सुद्धा नानांच्या हातातील आहे, तरी सुद्धा मी तुझ्यावर विश्वास ठेवला. आणि तू हे सुद्धा सांगते की तू मानसिक उपचार केंद्रामध्ये फोन केला नव्हता, त्यावर सुद्धा मी विश्वास ठेवते जानकी. आणि जर आता हा विश्वास तुटला तर जानकी मी कायमची संपेल. जानकी म्हणते की नाही आई तुम्ही असं काय बोलतात. त्यावर आता सुमित्रा म्हणते की जानकी अगं विश्वास ही गोष्ट खूप मोलाची असते. हे बघ एखाद्याचा विश्वास जर गमवायचा असेल तर पूर्ण आयुष्य खर्ची घालावं लागतं, परंतु एखादा विश्वास गमवायचा असेल तेव्हा मात्र त्याचा जीव अगदी तिळतिळ तुटतो, म्हणजे एखाद्याला जेव्हा आपण फसवतो. त्यामुळे माझं फक्त तुला इतकं सांगणं आहे की जानकी तू माझा विश्वास आता यापुढे तोडू नको. त्यावर आता जानकी म्हणते की आई ह्या जानकीने तुम्हाला दिलेला एक एक शब्द ती मी तुम्हाला खरा करून दाखवेल. मी कधीही तुम्हाला दिलेला विश्वास नाही तोडणार, त्याशिवाय मी तुम्हाला तोंड नाही दाखवणार. तेव्हा आता जानकी रडत असते. सुमित्रा म्हणते की जानकी प्लीज अगं असं बोलू नको. बघ जर तुला माझा विश्वास कायमचा ठेवायचा असेल तर तू आपल्या नानांना परत घेऊन ये. तेव्हा जानकी म्हणते की हो आई मी नानांना लवकरात लवकर आपल्या घरी शोधून आणेलच, त्यांना या संकटातून सोडवेल हा माझा शब्द असेल. असा आता ती शब्द देऊन आता सुमित्राला म्हणते की ह्या शब्दावर तुम्ही विश्वास ठेवा. त्यानंतर आता इकडे सौमित्रा आणि ऋषिकेश ज्या गाडीतून जात असतात तर लगेच पोलिसांची गाडी आहे तर ती त्यांच्या गाडीला आडवी होते. इन्स्पेक्टर साहेब आता खाली उतरतात आणि बाहेर या, तुमचे बंधू आणि तुम्ही बाहेर या असं म्हणतात. तेव्हा आता सौमित्र आपल्या डोळ्याचा चष्मा काढतो आणि म्हणतो की आम्ही दोघे नाहीत, तर माझा ऋषिकेश दादा घरी आहे, तो गाडीमध्ये नाही. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब गाडीमध्ये डोकावून बघतात. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब शिंदेला गाडी व्यवस्थित चेक करायची सांगतात आणि डिकी वगैरे सर्व काही. तेव्हा आता शिंदे जेव्हा डिकी चेक करतात तर कोणी नसतं आणि ते इन्स्पेक्टर साहेबांना सांगतात की डिकीमध्ये कोणी नाही. तेव्हा आता सौमित्र गाडीच्या खाली उतरतो. सौमित्र म्हणतो की हे बघा इन्स्पेक्टर साहेब मी तुम्हाला सांगितलं होतं की गाडीत मी सोडून दुसरं कोणी नाही, आणि बाय द वे आपण कोण आहात. म्हणजे ऋषिकेश दादाची केस ही दुसरे इन्स्पेक्टर साहेब सांभाळत होते, तर आपण कोण. तेव्हा आता ऋषिकेश मात्र नारळाच्या झाडामागे लपलेला असतो आणि समोरून तो आता हे ऐकत असतो. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो माहिती आहे, आता ते इन्स्पेक्टर साहेब यांची बदली झाली आणि त्यांच्या जागी मी आलो आणि त्यांनी ऋषिकेश रणदिवे यांची केस माझ्याकडे सोपवली. आणि काय झाले, ही केस माझ्या हातात आली म्हणून तुम्हाला टेन्शन आले का. टेन्शन तर यायलाच हवं, कारण हा नितीन पवार आहे ना तो खूप ट्रिक आहे. गुन्हेगारांची गय करत नाही आणि त्यांची मदत करणाऱ्यांची सुद्धा. आणि तुमचा भाऊ नक्की घरीच आहे ना. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की हो आय नो माझा दादा नक्की घरीच आहे, परंतु तुम्ही असं का विचारतात बरं. तेव्हा आता नितीन पवार म्हणतात की मला असं वाटतं की नक्की तुम्ही दोघे भाऊ मिळून काहीतरी शोधतात करतात, हे असं माझ्या मनाला वाटलं. मग बघूयात की माझं मन खरं सांगतं की खोटे सांगते. बघण्यासाठी मी शिंदेना घेऊन लगेच तुमच्या मागे सुसाट, परंतु तुम्ही इतके सुसाट कुठे चालले होते. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की नाही येथेच पुढे चाललो होतो. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की पुढे गेल्यानंतर हे सायजीरावांचं पार्टी ऑफिस आहे, असं वाटलं की तुम्हाला हे सर्व सांगावेत. सौमित्र म्हणतो की हो त्याबद्दल मला माहिती आहे, मी त्याच्या सुद्धा पुढे चाललो. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की इतकं सुद्धा पुढे जाऊ नका की ज्याचा तुम्हाला त्रास होईल. एकतर तुमचा भाऊ हा बेलवर सुटलेला आहे, त्यामुळे जर उद्या ही केस पुढे गेली तर त्याचा तुम्हाला खूप त्रास होईल. तुम्ही तर वकील
आहेत म्हणून शिंदेंना काही पेपर्स आता ते सौमित्राच्या हातात द्यायला सांगतात आणि उद्या हे बघा तुमच्या भावाची उद्या कोर्टात केस आहे, परंतु तुमच्या भावाला मात्र कसं वाचवायचं हे तुम्ही बघा आणि शिंदेंना चला म्हणते। तेव्हा आता ते दोघेही तेथून गाडीत बसायला लागतात। तेव्हा सौमित्र मनात म्हणतो की नशीब दादा गाडीच्या खाली उतरलेलं होतं। तेवढ्यात मात्र आता ऋषिकेश तेथे येतो तर सौमित्र रागाने म्हणतो की झालं ना तुझं दादा मनासारखे, तुला जायचं का अजून पण पार्टी ऑफिस बघण्यासाठी। ऋषिकेश म्हणतो की अरे सौमित्र का चिडतोस तू इतका, अरे पोलिसांनी मला नाही बघितलं, ते येण्याच्या अगोदर मी उतरलो होतो। सौमित्र म्हणतो की दादा हे बघ असे तुला वाटते, अरे तो नवीन पोलीस आहे, तो आता तुझी अख्खी फाईल चेक कर, त्याच्या बोलण्यावरून असे वाटते की तो नक्की काहीतरी बराच स्ट्रिक्ट आहे, त्यामुळे सगळ्यात जास्त लक्ष हे त्याचे तुझ्यावर असेल। तेव्हा आता सौमित्र ते पेपर्स ऋषिकेशला दाखवतो आणि आता एकही गोष्ट मी तुझी नाही ऐकणार, तू आता घरी चल, उद्या कोर्टामध्ये तुझी पेशी आहे। ते पोलीस आताच हे सांगून गेला की उद्या तो कोर्टामध्ये तुझी कस्टडी मागणार आहे आणि हे असे झाले तर मी काही करू शकणार नाही म्हणून, त्यामुळे मी तुला नेहमी सांगत असतो की नेहमी लॉयर आणि डॉक्टर यांचं ऐकावं, कारण ते आपल्या भल्यासाठी बोलत असतात आणि जर उद्या असे काही झाले तर जानकी वहिनी आई या दोघींना खूप त्रास होईल। ऋषिकेश दादा एकदा विचार कर। सौमित्रचे डोळे अगदी भरून येतात। तेव्हा आता ऋषिकेश सौमित्रचा ऐकतो आणि चल आता घरी जाऊयात म्हणून दोघे घरी जातात। तेव्हा आता ते दोघे घरी येतात तर इकडे ऐश्वर्या सारंग आणि शर्वरी ताईला म्हणत असते की बघितलंस ना, या घरात जे काही होते ना त्याचं खापर हे माझ्यावर फोडले जाते। त्या जानकीला वाटतं की सगळं काही करते तर मीच करते, असं वाटतं की जणू मीच आहे या घरातील। तेव्हा मी काय केलं, मी काय चूक आहे माझी सांगा तुम्हीच। तेव्हा सारंग आता ऐश्वर्याला शांत करतो, हो मी सांगतो तुम्हाला की तुमची काय चूक आहे, कारण तुम्ही जानकी वहिनीपेक्षा हुशार आहात, प्रत्येक बाबतीत तुम्ही हुशार आहात। आणि शर्वरीला म्हणतो की ताई अगं तू आल्यापासून बघते ना या घरामध्ये काय कारस्थान होतात, कधी कधी अगं ताई आम्हाला असं वाटतं की कधी कधी पोत्यात भरून आम्हाला त्या मांजरीसारखे लांब नेऊन सोडतात की काय, परंतु माझं ताई नशीब चांगलं आहे की ऐश्वर्यासारखी हुशार आणि तडफदार बायको मिळाली, प्रत्येक वेळीच ते मला वेळोवेळी सावध करतात आणि हे बघ आता मी हुशार झालो, त्या वहिनींच्या खोट्या स्टोऱ्यामध्ये मी नाही विश्वास ठेवत। ऐश्वर्या म्हणते की हो ना शरुताई, अहो जेव्हापासून मला कळलं की हा ऋषिकेश दादा गुन्हेगार आहे तेव्हापासून मी त्यांच्याशी बोलायचेच तोडले, परंतु सौमित्र भाऊजींचं काय, जेव्हा ते घरी येईल आणि त्यांना हे सर्व कळेल तेव्हा मात्र ते माझ्याच अंगावर धावून येतील आणि बघतच राहा तुम्ही असेच होईल, त्यामुळे खरंच मला आता या घरात भीती वाटते राहण्याची सुद्धा। तर शर्वरी पुढे येते आणि ऐश्वर्याला म्हणते की असे कसे, मी आहे ना तुझ्या बरोबर, त्यामुळे तू काळजी करू नको आणि स्वतःला दोष देऊ नकोस। तेवढ्यात सौमित्र आणि ऋषिकेश आत येतात तर शर्वरी म्हणत असते की हो ना मी माझ्या डोळ्यांनी हे सर्व बघितलं, येऊन दे ना ऋषिकेश दादाला, त्याचा जाब मी विचारते। तेव्हा आता सौमित्र आणि ऋषिकेश शर्वरीचं हे बोलणं ऐकतात। तेव्हा ऋषिकेश शर्वरीला विचारतो की काय आणि कशाबद्दल तू जाब विचारणार आहे। तेव्हा शर्वरी म्हणते की काय रे, तू तर काल मला विश्वासाचे अगदी शब्द देत होता आणि तुझी बायको तर प्लॅनवर असते। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हे पग जानकीला मध्ये घेऊ नको, जे काही बोलायचं असेल ते माझ्याशी बोल। सौमित्र विचारतो की शर्वरी शांतपणे सांग नक्की काय झाले ते। तेव्हा आता शर्वरी विचारते की जर तुमच्या आईला कोणी मानसिक उपचार केंद्रामध्ये पोहोचवायला निघाले असेल तर त्याचं तुम्ही काय करताल। तेव्हा आता ऋषिकेश रागाने म्हणतो की त्याचं मी थोबाड फोडेल। तेव्हा आता शर्वरी म्हणते की हो ना मग जा आणि फोड तुझ्या बायकोचं थोबाड। तेव्हा आता शर्वरी घडलेला सर्व प्रकार ऋषिकेश आणि सौमित्र यांना सांगते। हे सर्व सांगून म्हणते की त्याच ऋषिकेश दादा तुझ्याच नंबरवरून फोन केला गेला होता मानसिक उपचार केंद्रामध्ये। तेव्हा आता हे सर्व ऐकून ऋषिकेश म्हणतो की शर्वरी ताई हे सर्व खोटं आहे। लगेच म्हणते की हो ना, अरे मला माहिती होतं की तू आज तिची बाजू घेशील म्हणून, आणि काल तर तुम्हाला खूप असा विश्वास देत होता, विचारत होता की शरू तुझा माझ्यावर विश्वास आहे किंवा नाही, आणि आज तुला मी त्याचं उत्तर देते की माझा तुमच्या दोघांवर सुद्धा विश्वास नाही। तेव्हा जानकीवरून हे सर्व ऐकत असते, आपल्या घरात जे काही घडतं ते केवळ आणि केवळ तुझ्या बायकोमुळे घडते। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की शरू बास कर। तर आता लगेच शर्वरी म्हणते की हो ना, तेव्हा सुद्धा आई ही तुला आणि तुझ्या बायकोला घराच्या बाहेर काढत होती, कारण ती कामच तसे करते। तर सौमित्राला आता राग येतो। सौमित्र म्हणतो की हो नक्कीच हे सर्व तुझ्या डोक्यामध्ये या ऐश्वर्याने भरलं असेल, म्हणून तो आता ऐश्वर्याच्या अंगावर धावून जातो। तर शर्वरी मध्ये येते आणि दादा बास असं सौमित्राला म्हणते, ऐश्वर्याची काही चूक नाही आणि हे सर्व आहे ना ते खरं ठरवायचं असेल तर तू नानांना माझ्या समोर घेऊन ये। जानकीला सुद्धा आता हे सर्व ऐकून खूप असा मनस्ताप होतो आणि ऋषिकेशला म्हणते की तेव्हाच मी तुमच्यावर विश्वास ठेवेल की तुझ्या बायकोने काही एक केलेलं नाही म्हणून। असे बोलून शर्वरी
तोऱ्यात आतमध्ये निघून जाते। त्यानंतर आता इकडे नानांना जे काही डोळ्यावर पट्टी आणि तोंडावर पट्टी बांधलेली असते तर ते आउट हाऊसमध्ये असतात। तर ते गुंड आता त्यांची ते पट्टी सोडतात आणि आता नानांना म्हणतात की काय रे म्हाताऱ्या, लागणार ना तुला आता जबर असा झटका। तेव्हा आता नाना इकडे तिकडे बघतात आणि म्हणतात की हे तर आमचं आउट हाऊस आहे। तेव्हा तो संपत म्हणतो की हो ना, अरे तू अगदी बरोबर ओळखलं, तुमचंच आशीर्वाद बंगल्याचं आउट हाऊस आहे। काय कमाल आहे की म्हातारा इथे त्यांच्या जवळच त्यांच्या आउट हाऊस मध्ये आहे आणि तो ऋषिकेश तर सगळीकडे ह्या म्हाताऱ्याला शोधतोय आणि ऋषिकेश सगळीकडे शोधेल परंतु येथे तो कधीच नाही। तेव्हा आता नाना ऋषी असा आवाज देतो तर तो दुसरा गुंड म्हणतो की अरे पण ह्या म्हाताऱ्यावर आपल्याला किती दिवस असं लक्ष ठेवून देवावं लागेल। तेव्हा आता लगेच संपत म्हणतो की अरे फार दिवस नाही, थोड्या दिवस। ऋषिकेशला जेव्हा ही खुनाच्या आरोपाखाली शिक्षा होईल आणि आपलं काम मात्र अगदी फत्ते होईल तेव्हा नाना ऋषी असा आवाज देतात। तेव्हा आता दुसरा विचारतो की अरे पण या म्हाताऱ्याचं काय करायचं। तर संपत म्हणतो की काय करायचं म्हणजे अरे ते तर आपला बॉस बघतील। तेव्हा आता नाना विचारतात की कोण आहे तुमचा बॉस। तर संपत म्हणतो की कळेल तुम्हाला, हळूहळू सगळं काही कळेल नानासाहेब, तुम्हाला सगळे कळेल। आणि लगेच तो आता त्याला पट्टी आणण्यासाठी सांगतो। त्यानंतर आता इकडे ऋषिकेश जानकीला म्हणतो की जानकी अगं हे जे काही होतं ते सगळं आता डोक्याबाहेर चाललं, काय करायचं। तर जानकी म्हणते की ऋषिकेश तुम्ही त्या ऐश्वर्याकडे लक्ष देऊ नका। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अगं घरातील सर्वजण आपल्याकडे अविश्वासाच्या नजरेने बघतात, त्याकडे कसं मी दुर्लक्ष करू ग। अगं आपण या घरामध्ये आलो पण या घरातील लोकांचा काडीचा सुद्धा आपल्यावर विश्वास नाही ग, असे वाटते की या घरात परत आपण उगाच आलो। तेव्हा आता जानकी म्हणते की ऋषिकेश अहो असं का बोलतात। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी अगं मग काय असं बोलू, या घरामध्ये फक्त मी तुझ्यासाठी परत आलो, तुझा मान परत मिळवण्यासाठी आणि तुझं मन जपण्यासाठी। अगं पण जेव्हापासून या घरात आलो ना तेव्हापासून आपल्या घरात फक्त त्रासच वाटायला आला। मी तुला सांगत होतो की या घरामध्ये परत यायलाच नको होतं, इथे जर आलं नसतो तर या घरातील कोणत्याही भानगडीत आपण पडलो नसतो। जानकी अगं हे घर आपलं पहिल्यासारखं नाही राहिले। तेव्हा आता जानकी म्हणते की ऋषिकेश अहो हे घर फक्त आपलंच आहे, ते आपलं होतं आणि कायम आपलं राहणार आहे। आणि तुम्ही असा का विचार करतात, का तुम्हाला असं वाटतं की या घरात आलो नसतं की सगळं काही सुरळीत असते म्हणून। अहो ऋषिकेश तसे नसते, जे विधिलिखित आहे ते सर्व काही घडत असतं। नाना किडनॅप झाले असते, मला तर असं वाटतं की बरं झालं की आपण या घरात आलो म्हणून, सगळं काही आपल्या डोळ्यादेखत घडते। मला असं वाटतं की नक्की आपले नाना सापडतील। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की नाही, मला नाही वाटत की आपल्याला यश मिळेल म्हणून। तेव्हा जानकी म्हणते की नाही ऋषिकेश, एकदा की नाना सापडले आपण आपोआप या चक्रव्यूहातून बाहेर पडू। ऋषिकेश म्हणतो की अगं कसे सापडणार, कारण आज दिवसभर अख्खी मूळशी पालथी घातली, सयाजीरावाचं प्रत्येक ठिकाण, दुकान वगैरे ऑफिस सगळं काही ठिकाणी आम्ही शोधले। तेव्हा आता जानकी विचारते की ऋषिकेश तुमच्या काही नजरेत आले का। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हो ना आले, पोलिसांच्या नजरेत आम्ही आलो। एक नवीन ऑफिसर येथे जॉईन झाला आणि तोच माझी केस ही हँडल करतो, अगदी बारीक ऑच ठेवून तो माझ्यावर आहे। तर आता जानकी म्हणते की काय बोलतात ऋषिकेश, आणि उद्या माझी कोर्टामध्ये पेश आहे आणि मला असे कळले की उद्या सयाजीरावनी त्याच्याकडून अगदी मोठा वकील हा अपॉइंटमेंट केलेला आहे आणि ते लेटर मात्र तो जानकीला आता दाखवतो। तेव्हा आता जानकी म्हणते की तो वकील कोण आहे। तर सौमित्र ऋषिकेश म्हणतो की माहिती नाही, परंतु मी असं ऐकलेलं आहे की तो वकील आजपर्यंत एकही केस हरलेला नाही म्हणून। तेव्हा मात्र आता जानकी विचारात पडते, तिला धक्काच बसतो। तेव्हा आता जो काही आशुतोष निंबाळकर वकील आहे तर त्याची एंट्री मात्र आता धमाकेदार होते, कारण तो आता या कोर्टामध्ये आलेला असतो, सयाजीची केस तो लढणार असतो। तेव्हा तो आता खूप असा ॲटिट्यूड मध्ये येतो आणि त्याच्याबरोबर काही त्याचे खूप असे असिंटस असतात। तेव्हा एकही केस मी कधी हरत नसतो असा मात्र आशुतोष निंबाळकर यांचा शब्द असतो। तेव्हा मात्र एक जो काही त्याचा विद्यार्थी आहे तो जेव्हा पाया पडायला लागतो तेव्हा मात्र आता तो म्हणतो की मी देव वगैरे कोणी नाही, माझ्या पाया पडायचं नसते, मी वकील आहे आणि वकिली शिकवतोय। तेव्हा आता तो जो वकील दुसरा आहे ना तो म्हणतो की सर वकिली शिकवणारे सर्व विद्यार्थी वकील यांना म्हणजे तुम्ही देवच वाटतात। तुमच्या मुंबईमध्ये गाजलेल्या जे काही केसेस आहे, माधुरी मर्डर केस आणि जे काही मेहता केस आहे त्या सर्व केसबद्दल आम्ही ऐकून आहोत, त्या केसेस आम्ही सतत स्टडी करत असतो। तेव्हा आता आशुतोष म्हणतो की हो करायलाच पाहिजे। तेव्हा आता दुसऱ्या वकील मॅडम म्हणतात की हो सर आम्हाला खरंच आनंद आहे की तुम्ही मुंबईवरून मुळशीत आलात, पण सर तुम्ही येथे कुणाची केस लढण्यासाठी आलेला आहात। आणि तेवढ्यात तेथे तोऱ्यात सयाजीराव येतो आणि सयाजीराव मोठ्या दिमाखात म्हणतो की आमची केस लढण्यासाठी ते
तिथे आले तेव्हा आता निंबाळकर हा मागे वळून बघतो आणि सयाजीराव त्याला बघून म्हणतो की निंबाळकर साहेब, आणि दोघे लगेच आता एकमेकांच्या गळ्यात पडतात. सयाजी म्हणतो की फक्त मी तुम्हाला एक फोन केला आणि तुम्ही सुसाट लगेच मुळशीमध्ये आलात. तेव्हा आता ॲडव्होकेट आशुतोष म्हणतो की आपल्याला स्पीडच तेवढा आहे आणि ह्या सगळ्या केस मला अशा स्पीडमध्ये संपवायला आवडतात. आणि सयाजीराव तुम्ही आमचे खास आहात, तुम्ही बोलावले म्हणजे आम्ही येणार आहोत. तेव्हा आता सयाजीराव तर खुश होऊन म्हणतो की हो ना, आम्ही तर निश्चिंतच झालो. निंबाळकर म्हणतो की हो निश्चिंतच राहा. हो काळजी तर माझ्या समोरचा जो वकील आहे त्याने करायची आहे आणि घाम मात्र फुटायला पाहिजे तो पिंजऱ्यातील गुन्हेगाराला. तेव्हा आता सयाजी म्हणतो की अहो पण निंबाळकर साहेब, हा गुन्हेगार दिसतो ना तो अति आगाऊ आहे जास्त. तेव्हा आता निंबाळकर म्हणतात की अहो अति आगाऊंची माती करणं हेच माझं काम असतं आणि हे बघा ह्या केसबद्दल मी चांगली स्टडी केली, त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा की तुमचा तो गुन्हेगार कोण, तो ऋषिकेश, तो अजिबात नाही वाचणार. त्याला हे माहिती नाही की त्याचे पंख छाटण्यासाठी मुंबईतून कोण आले ते. तो कितीही फडफडला तरी सुद्धा गुन्हेगाराच्या पिंजऱ्यातून त्याला कोणीही बाहेर नाही काढू शकत. देवासमोर तरी जाऊन हात सुद्धा जोडले तरी सुद्धा तो देवाला म्हणेन की देवा मला माफ कर, त्या आशुतोष निंबाळकरचं मी काही करू शकत नाही. तेव्हा आता दोघेही एकमेकांच्या हातामध्ये टाळी देऊन खूप असा हसत असतात. त्यानंतर आता इकडे जानकी आणि ऋषिकेश हे देवघरात असतात. देवाला हात जोडून प्रार्थना करतात. जानकी म्हणते की देवा, आज ऋषिकेशची कोर्टामध्ये पेशी आहे. एका वडिलांच्या खुनाच्या आरोपाखाली एका मुलाला आरोपित पिंजऱ्यात तो अडकलेला आहे आणि तो आरोप खोटा आहे. देवा तुला सगळं काही माहिती आहे, तुला काही सांगण्याची गरज नाही, तू सगळे काही जाणतोस देवा. मला माहिती आहे की माझा ऋषिकेशने काही केलेले नाही, ते अगदी निर्दोष आहे. आजपर्यंत देवा तू आमची साथ दिलीस, तसंच आजपर्यंत इथून पुढे सुद्धा आमच्या पाठीशी असंच कायम उभा राहा. देवा या माझ्या घरावर जे संकट आलेलं आहे ते दूर कर, आमच्या पाठीशी कायम साथ देत राहा. ऋषिकेशला या संकटातून सोडव, त्यासाठी मार्ग दाखव. देवा तूच असं काहीतरी चमत्कार करू शकतो. दोघेही हात जोडून देवाला प्रार्थना करतात. जानकीच्या डोळ्यातून पाणी येत असते. दोघे उठतात. जानकी आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि मागे वळून बघतात तर सुमित्रा तेथे असते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की आई. तेव्हा ऋषिकेश आणि जानकी आता सुमित्राच्या पाया पडतात. तेव्हा सुमित्रा अगदी खाली बघत असते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की आई तू माझ्याशी आज नजर मिळवत नाही, कारण तुला असं वाटतं की मी नानांचा खुनी आहे, परंतु आई हे खरं नाही तर आज हे खोटं आहे. आई एकदा तू तुझ्या ऋषिकेशच्या डोळ्यामध्ये बघ आणि सांग आई तुला नेमकं काय दिसते ग. एका मुलाची तळमळ की एका खुन्याचा कोडगेपणा. आई आपल्यातील हा दुरावलेला पणा मी कायमचा मिटवेल. जो गैरसमज एका आई आणि मुलाच्या नात्यात पेरला गेला तो मी दूर करेल आणि आई त्यासाठी आज मी कोर्टामध्ये चाललोय. तेव्हा सुमित्राचे डोळे सुद्धा अगदी भरून येतात आणि आई हे बघ आज कोर्टामध्ये माझी पेशी आहे, त्यामुळे आई त्यासाठी मला तुझा आशीर्वाद हवा आहे ग. आई आजपर्यंत तुझ्या आशीर्वादाने खूप असं बळ मला दिले ग. आज मी माझ्या नानांना सोडून आणेलच, त्यांना संकटातून वाचवेल, पण त्यासाठी तू मला आशीर्वाद दे. तेव्हा आता ते पाया पडायला लागतात. तोच लगेच सुमित्रा म्हणते की हे बघ ऋषिकेश, मी तुझ्यावर विश्वास ठेवते, परंतु तो आज शेवटचा विश्वास असेल. मी तुला सांगते नानांना परत तू या घरामध्ये घेऊन ये. एकदा मी माझ्या डोळ्यांनी त्यांना जर बघितलं तर तू म्हणशील ते मी तुझं ऐकायला तयार आहे. येशील ना तू आपल्या नानांना घेऊन घरी. तेव्हा आता जानकी म्हणते की आई अहो मी तुम्हाला शब्द देते, आम्ही दोघेही नानांना तुमच्या समोर घेऊन येऊ. आई तुम्ही काळजी करू नका, लवकरात लवकर नानांना आपल्या या घरात घेऊन येऊ आणि या घरावर जे काही संकट आलेलं आहे ते दूर करू दोघे मिळून. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो आई तू काही काळजी करू नको, तू फक्त तुझी काळजी घे. म्हणून आता जानकी आणि ऋषिकेश निघून जातात. तेव्हा सुमित्रा ही देवघरात येते, देवाला हात जोडते. त्यानंतर आता इकडे सुमित्राला सुद्धा कोर्टात निघायचं असते, परंतु आता ऋषिकेशची फाईल आहे लाल कलरची, तो शोधत असतो, परंतु आता त्याला ती सापडत नाही. म्हणून तो शोधत असतो आणि म्हणतो की नक्की अवीने ठेवली असेल. म्हणून तो अवंतिकाला आवाज देतो. अवंतिका आत येते आणि काय रे सोमी असं विचारते. तेव्हा आता तो त्या फाईल बद्दल विचारतो की ती फाईल कुठे आहे. तर आता अवंतिका म्हणते की अरे असं काय करतो, काल रात्री बेड खाली तूच ठेवली होती. म्हणून अवंतिका ती फाईल आता सौमित्राच्या हातात देते आणि तेव्हा आता अगदी सौमित्र गोंधळल्यासारखा होत असतो. आता त्याचं घड्याळ शोधतो. तेव्हा अवंतिका म्हणते की सौमी अरे घड्याळ तर तुझ्या हातात आहे, तू घातलेले आहे. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की सॉरी. म्हणून तो परत काहीतरी शोधतो. तर अवंतिका विचारते की अरे आणखीन काय शोधतोय तू. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की अवंतिका माझा फोन शोधतो. अवंतिका म्हणते की अरे तूच फोन खिशामध्ये ठेवला आणि तरी सुद्धा शोधतोय. सौमित्राला आलेले टेन्शन बघून अवंतिका विचारते की अरे तू पहिल्यांदा कोर्टात नाही जात, तू अनेक वेळा कोर्टामध्ये केस लढलेला आहे
तर सौमित्र म्हणतं की पण आपल्या माणसांची केस मी पहिल्यांदाच लढतोय, त्यामुळे जरा टेन्शन आले, मला काळजी वाटते, कारण आपल्या घरातील माणसांची केस लढणारा वकील आणि घरातील माणसांची सर्जरी करणारा एक डॉक्टर, दोघांची अवस्था ही सारखीच असते, हात दोघांचे सुद्धा थरथरतात, जीव दोघांचा सुद्धा खालीवर होतो, कारण आपल्या घरातील माणसांचं भविष्य त्यांच्या हातामध्ये असते। मग त्याचीच अवंतिका मला भीती वाटते, जर ह्या केसमध्ये मी फेल झालो तर दादा कायमचा जेलमध्ये अडकेल। तर अवंतिका म्हणते की हे बघ सोमी, असं काही होणार नाही, अरे तू फेल नाही होऊ शकत, हे मी तुला ओळखते, एक लॉयर म्हणून तू खरंच बेस्ट आहेस, तू एक नवरा म्हणून घरात वेगळा असतो आणि कोर्टामध्ये वेगळा असतो, त्यामुळे फेल होण्याचा काही प्रश्न येतच नाही, तू काही टेन्शन घेऊ नका। सौमित्राचे डोळे सुद्धा अगदी भरून येतात। आणि आता राहिला प्रश्न अरे ऋषिकेश दादांचा, परंतु आपले ऋषिकेश दादा निर्दोष आहे, त्यामुळे ते नक्की सुटतील याची मला पूर्ण खात्री आहे। म्हणून आता अवंतिका सौमित्रला समजावते, त्याला आधार देते आणि खरा गुन्हेगार लवकरात लवकर सर्वांच्या समोर येईलच। आणि सौमित्र, तू त्या गुन्हेगाराला समोर आणशील आणि तुला माहितीच आहे गुन्हेगार कोण आहे ते, त्यामुळे हे टेन्शन वगैरे सर्व काही बाजूला ठेव आणि केसवर जास्तीत जास्त फोकस कर। तरी केव्हापासून टेन्शन घ्यायला लागला, अरे वकिलाने टेन्शन घ्यायचे नसते तर द्यायचे असते सौमित्र। तेव्हा आता अवंतिकाचं हे बोलणं ऐकून सौमित्रला बरं वाटतं, तो अवंतिकाला थँक्यू म्हणतो, लढण्यासाठी त्याला बळ येते। आणि हे बघ अवंतिका, मी दादाला काही होऊन देणार नाही। अवंतिका म्हणते की हे बघ, अरे आपली केस इतकी वीक नाही, मला पूर्ण खात्री आहे की आपणच जिंकणार आहोत आणि ॲडव्होकेट सौमित्रा रणदिवे निश्चिंत राहा। तेव्हा आता सौमित्रा आनंद होतो आणि तो अगदी खुश तयार होऊन लगेच जायला निघतो। त्यानंतर आता इकडे सारंग तर तोंड पाडून बसलेला असतो आणि आता मात्र ऐश्वर्या मात्र अगदी आनंदात तयार होऊन सारंगला म्हणते की चला आता। ऐश्वर्या म्हणते की सारंग, अहो कसला विचार करतात, चला आपल्याला कोर्टात जायचे। सारंग म्हणतो की आज दादाची कोर्टामध्ये पेशी आहे ना, त्याचा विचार मी करतो। तर ऐश्वर्या म्हणते की तुम्ही कशाला विचार करतात, कोर्ट आहे, कोर्ट देईन त्यांचा निर्णय। तेव्हा सारंगला भीती असते, तरी सुद्धा तो ऐश्वर्याला विचारतो की ऐश्वर्या, अहो तुम्हाला काय वाटतं कोर्टामध्ये नक्की आज काय होईल, काय असा निकाल लागेल। तर ऐश्वर्या म्हणते की आज एका गुन्हेगाराला शिक्षा मिळेल, म्हणजे हे बघा पहिल्या दिवशी निकाल नाही लागणार, परंतु ऋषिकेशला पोलीस कस्टडी होईल आणि मग पोलीस त्यांचा मोशी पॅटर्न दाखवतात आणि ऋषिकेशला उलटा लटकून त्याला चांगले फटके देऊन त्याच्याकडून सगळं काही वदूल घेते। सारंग विचारतो की तुम्ही काय सांगतात, पोलीस खरंच असं करतील। तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की जर अर्थात ऋषिकेशने तशी वेळ आणली तर स्वतःहून त्याने त्याचा गुन्हा कबूल केला तर मग पोलिसांना हे सर्व करण्याची काही गरज नाही वाटणार, पण तुमच्या लाडक्या दादाने जर तिकडे हिरोगिरी दाखवली तर पोलीस मात्र चांगलीच थर्ड असे डिग्रीने वरात काढते। तेव्हा आता सारंग म्हणतो की बापरे, आणि मला तर असं वाटतं की जर दादाला पोलीस कस्टडी नाही मिळाली तर, आणि जर नाना जिवंत आहे तर आता दादा सुटून आले तर। तेव्हा ऐश्वर्या चिडते। ऐश्वर्या सारंगला म्हणते तुमचं काय चाललं, सकाळी सकाळी नको ती बडबड तुम्ही का करता, हे बघा असं काही होणार नाही आणि ऋषिकेशने नानांचा खून केलेला आहे, त्यामुळे ती शिक्षा त्याला मिळणार आणि नाना जिवंत आहे अशी नॉनसेन्स बडबड तुम्ही करू नका, कोर्टामध्ये जायचे आहे आपल्याला। तेव्हा ऐश्वर्या जायला निघते तर सारंग तिचा हात धरतो आणि ऐश्वर्या आपण कशाला तिकडे जातोय। तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की अहो तुम्ही गुन्हा केला, ऋषिकेश दादांना तुम्ही सामील आहात म्हणून तुम्हाला शिक्षा द्यायला चाललो। तेव्हा आता सारंग म्हणतो की अहो ऐश्वर्या काय बोलतात, मी काही केलेले नाही। तर ऐश्वर्या म्हणते तुम्ही काही केले नाही मग कशाला इतकं कोर्टात जायला घाबरतात बरं, छाती ठोकपणे आपण तिकडे जायला हवं आणि सगळ्यात अगोदर आपण तिकडे पोहोचवायला हवं होतं। हो आई एकट्याच घरात आहे, तिकडे काय चालले काय नाही हे त्यांना कळायला नको का, आणि ते सौमित्र अवंतिका आईंना काही खरं नाही सांगणार, कोर्टामध्ये जे काही घडते ना त्याचे सगळे अपडेट्स आपण आईंना देत राहायचे, कळलं असेल तर चला आता मीच वकील असल्यासारखं तुमच्या बरोबर बडबड करते। म्हणून आता सारंगला आता ऐश्वर्याचं म्हणणं पडतं आणि नंदी बैलासारखा तो मान डोलत आता तिच्या मागे जायला निघतो। आता सर्वजण जिल्हा सत्र न्यायालयामध्ये येतात। तेव्हा ऐश्वर्या आणि सारंग जेलमध्ये ते येतात आणि कोर्टात आल्यानंतर मात्र आता सयाजी निंबाळकर ॲडव्होकेट आहे ना त्यांची ओळख ऐश्वर्याची करून देतात की ही माझी मुलगी, आणि सारंगची सुद्धा आमचे जावई बापू म्हणून ओळख करून देतात। तर ॲडव्होकेट निंबाळकर त्यांना नमस्कार घालतात आणि निंबाळकर सरांची सुद्धा ओळख करून देतात आणि तेवढ्यात सौमित्र जानकी सुद्धा आता तेथे येतात आणि अवंतिका सुद्धा। तर ऐश्वर्याचं त्यांच्याकडे लक्ष जातं, ती सारंगला म्हणते की ते बघा सौमित्र आणि अवंतिका आले। तेव्हा आता अवंतिका म्हणते की हे बघ तेच आता ते पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणजे सरकारी वकीलच ना। तेव्हा अवंतिका आणि सौमित्र म्हणतात की हो वहिनी। तेव्हा सौमित्र म्हणतो की हो वहिनी, जसं आम्ही ऋषिकेश दादाच्या बाजूने लढतोय तसेच हे स्टेटच्या बाजूने लढणारे सरकारी
वकील। अवंतिका म्हणते की सौमित्र पण ते कोण आहे तुला माहिती आहे का, तू जर व्यवस्थित बघून ये। तेव्हा सौमित्र म्हणतो की हो आलो। तेव्हा मात्र आता सौमित्र आशुतोष निंबाळकर यांच्याजवळ येतो आणि एक्सक्यूज मी असं बोलून जेव्हा तो बघतो आणि म्हणतो की आशुतोष निंबाळकर। तेव्हा आता निंबाळकर वकील म्हणतात की नो द आशुतोष निंबाळकर। तेव्हा अवंतिका म्हणते की आशुतोष निंबाळकर आणि हे काही केस लढतात। तेव्हा आता जानकी म्हणते की काय झालं, हे खूप मोठे वकील आहेत। अवंतिका म्हणते की वहिनी अहो हे फक्त एक मोठे वकील नाही तर इंडियामधील अगदी बेस्ट वकील आहे। जेव्हा आम्ही लॉचा अभ्यास करत होतो तेव्हा सगळे स्टुडंट म्हणायचे केसवर निंबाळकर सर हात ठेवतील तर ते केस तेच लढतील। आतापर्यंत त्यांनी सर्व केस तर जिंकल्याच, एकही केस ते असे हरलेले नाही। तेव्हा जानकीला टेन्शन येते। जानकी म्हणते की अवंतिका जर ही केस आपण हरलो तर ऋषिकेशला शिक्षा होईल का, तर अवंतिकाला सुद्धा टेन्शन येते। अवंतिका म्हणते की मला काहीच असं आता सध्या मी सांगू शकत नाही, कारण मी घरी असताना सौमित्राला अगदी आधार देत होते, परंतु आता येथे आल्यानंतर मलाच पूर्णपणे अगदी मी गहाळ झाले। ह्या वकिलांना बघून मलाच पूर्णपणे धडकी भरली। मला माहिती नाही की काय होईल ते, परंतु एक गोष्ट मला नाही कळत की इतके मोठे वकील आपल्या गावात मुळशीत काय करतात। तेव्हा आता निंबाळकर सर हे सौमित्रला म्हणतात की मी इथे कसा असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर लगेच सौमित्र म्हणतो की मी सौमित्र रणदिवे। तेव्हा निंबाळकर म्हणतो की हो सौमित्र, मिस्टर सौमित्र येथे स्टेट वर्सेस ऋषिकेश रणदिवे यांची केस आहे, त्यासाठी मी एक सरकारी वकील म्हणून नेमलो आहेत आणि तुम्ही तर असे वाटते की त्यांचे वकील आहात। तेव्हा सौमित्र हो सर असे म्हणतो, तर निंबाळकर हसून म्हणतो की आय एम सो सॉरी, माझ्यामुळे तुमच्या आशिलाला शिक्षा होणार आणि माझ्यामुळे तुम्ही तुमची केस सुद्धा हरणार आहात। तेव्हा आता हे ऐकून ऐश्वर्या आणि सारंग यांना आनंद होत असतो, परंतु जानकी अवंतिका यांना टेन्शन येते आणि हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये आशुतोष निंबाळकर आता ऋषिकेशला जेव्हा कोर्टामध्ये हजर करतात तेव्हा आता म्हणतात की एका मुलाने आपल्या वडिलांचा खून केलेला आहे आणि मी सांगतो की ऋषिकेश रणदिवे यांना कठोरातली कठोर शिक्षा देण्यात येईल। तेव्हा सौमित्र उभे राहतो आणि हा आरोप साफ खोटा आहे। राहिला प्रश्न बॉडीचा, बॉडी नानांची आहे सिद्ध नाही झालेले, म्हणूनच मी त्या बॉडीच्या DNA टेस्टची मागणी करतो। तेव्हा मात्र आता निंबाळकर म्हणतो की DNA रिपोर्ट येईल तेव्हा येईल, परंतु तोपर्यंत ऋषिकेश रणदिवे यांना पोलीस कस्टडी व्हायला हवी, म्हणून आता ऋषिकेशला परत बेड्या घालतात आणि आता त्याला जेलमध्ये घेऊन जातात। तेव्हा जानकी खूप रडते, अवंतिका तिला समजावते। तेव्हा मात्र आता जानकी ऋषिकेश जवळ येते आणि खूप रडते, तर पोलीस आता तेथून त्यांना घेऊन जातात ऋषिकेशला। तेव्हा मात्र आता अवंतिका म्हणते की जे DNA रिपोर्ट आहे तेच आपल्या ऋषिकेश दादांना वाचू शकते। तेव्हा मात्र आता सौमित्र म्हणतो की हो ते DNA जे काही रिपोर्ट आहे ते आल्यानंतरच आपला दादा सुटू शकतो। तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।